मित्रांनो, कधी तुम्ही स्वतःला विचारलंय, मी रोज सकाळी उठतो, पण नक्की का? पैसे कमावायला, जबाबदारी पार पाडायला, की कारण फक्त सवय झालीये म्हणून? पण या सगळ्याच्या पलीकडे एक प्रश्न आहे. तुमचं इकिगाई म्हणजेच आयुष्य जगण्याचं खरं कारण तुम्हाला सापडलंय का? नमस्कार मित्रांनो, द इनर कोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याचं नाव आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे काय? इकिगाई हा जापानी शब्द आहे. याचा अर्थ होतो जगण्यासाठीचं कारण. हे पुस्तक सांगतं की जापानी लोक कसं इतकं दीर्घायुषी, आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगतात. ओकिनावा नावाच्या बेटावरचे लोक तर 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात. आणि त्यांचं रहस्य म्हणजे इकिगाई. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण का जगतोय याचं खरं कारण शोधणं. ज्याचं आयुष्य कशातरी उद्देशानं भरलेलं असतं त्याचा प्रत्येक दिवस जगण्यासारखा असतो. आणि हाच इकिगाईचा खरा अर्थ आहे. लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांनी ओकिनावा या बेटावर जाऊन अनेक वृद्ध लोकांची मुलाखत घेतली. काही लोक 102, 104, अगदी 110 वर्षांचे आहेत, पण अजूनही बागकाम करतात, मित्रांशी गप्पा मारतात आणि काही तर अजूनही व्यवसायात सक्रिय आहेत. लेखकांना जाणून घ्यायचं होतं की हे लोक इतकं आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य कसं जगतात. त्यातूनच हे पुस्तक तयार झालं, इकिगाई. तर मित्रांनो, जर तुम्हालाही असं वाटतंय की माझं आयुष्य शांत आहे पण दिशा नाही, मी काहीतरी मोठं करू इच्छितो पण सुरुवात कुठून करावी हेच करत नाही, तर ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण हे पुस्तक इकिगाई तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच नव्हे तर जगण्याच्या अर्थालाच नव्या नजरेनं पाहायला शिकवेल. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या लाईफ चेंजिंग बुक समरीज ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून ठेवा. चला तर मग सुरू करूया. लेसन नंबर 1, इकिगाई म्हणजेच द रिझन फॉर बीइंग, म्हणजेच तुमच्या अस्तित्वाचं कारण. लेखक सांगतात की इकिगाई म्हणजे केवळ एक संकल्पना नाही, तर ती एक केंद्रबिंदू आहे जिथे तुमच्या जीवनातील 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी एकत्र येतात. या 4 गोष्टी अशा आहेत: 1. तुम्हाला काय आवडतं. 2. तुम्हाला काय चांगलं जमतं. 3. जगाला कशाची गरज आहे. 4. ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक यापैकी एका किंवा 2 गोष्टींसाठी काम करतात, पण ज्याला आपला इकिगाई सापडतो तो आयुष्यभर आनंदात, उत्साहात आणि अर्थपूर्ण काम करत राहतो. कारण तो आता कामासाठी नव्हे तर आपल्या अस्तित्वाच्या कारणासाठी जगत असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कामात या 4 गोष्टी एकत्र येतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लेसन नंबर 2, नेव्हर रिटायर, कधीही निवृत्त होऊ नका. ओकिनावाचे लोक रिटायर हा शब्दच वापरत नाहीत. लेखक सांगतात, तुम्ही तुमच्या कामातून, तुमच्या आवडीच्या गोष्टीतून कधीच थांबू नका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या इकिगाईमधून निवृत्त होता त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील ऊर्जा कमी व्हायला लागते. इकिगाईचा खरा अर्थ आहे फ्लो मध्ये जगणे. फ्लो म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादं काम इतकं एकाग्रतेनं करता की तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, तेव्हा तुम्ही फ्लोमध्ये असता. श्रीमंत लोक पैशासाठी काम करतात, पण ओकिनावाचे लोक उत्साहासाठी आणि समाधानासाठी काम करतात. शेतकरी असो किंवा कोळी, ते नेहमी व्यस्त असतात, पण ते कंटाळलेले नसतात. ज्या कामात तुम्हाला फ्लो अनुभवायला मिळतो तेच काम तुमचं इकिगाई आहे. लेसन नंबर 3, 10 नियम, दीर्घायुष्याचं गुपित आणि शांततेची कला. 1. नेहमी व्यस्त राहा, पण कधीही पूर्ण निवृत्त होऊ नका. जापानमधील ओकिनावा बेटावर राहणारे लोक कधीच रिटायर होत नाहीत. त्यांच्यासाठी काम म्हणजे ओझं नव्हे तर आयुष्याचा आनंदाचा साधन आहे. ते आवडीचं काम आयुष्यभर करत राहतात, मग ते शेतकाम असो, हस्तकला असो किंवा शिकवणं असो. त्यांना माहीत आहे, व्यस्त राहणं म्हणजे जिवंत राहणं. अर्थ, शरीरानं थकलात तरी मनानं निवृत्त होऊ नका. काही ना काही उद्देश ठेवा, तोच तुमचा इकिगाई आहे. 2. हळूहळू, शांत गतीने जगा. आज जगात प्रत्येकजण धावत आहे, पण ओकिनावातील लोक म्हणतात, घाईमध्ये जीवनाचा स्वाद हरवतो. ते प्रत्येक गोष्ट शांतपणे करतात, मग तो संवाद असो वा काम. त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही तर एक सुंदर प्रवास आहे. अर्थ, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्या. घाई करण्याऐवजी गोष्टी शांताने, जागरूकतेने करा. 3. पोट पूर्ण भरू नका. हाराहाची भू म्हणजे पोट 80% भरल्यावर थांबा. ओकिनावातील लोकांचं आरोग्याचं गुपित म्हणजे त्यांचा संयम. ते कधीच जास्त खात नाहीत,
कारण त्यांना ठाऊक आहे भूक थोडी शिल्लक ठेवली की आयुष्य वाढतं. ते शरीराचं ऐकतात आणि प्रत्येक घास मन लावून खातात. अर्थ, संयम ठेवा आणि शरीराचं ऐका. आरोग्य म्हणजे फक्त खाणं नव्हे तर योग्य प्रमाणात खाणं आहे. 4. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. मोआई तयार करा. ओकिनावातील लोकांकडे मोआई नावाचा मित्रांचा समूह असतो. ते एकमेकांना आनंदात आणि अडचणीत साथ देतात. ही मैत्री फक्त भावनिक नाही, ती जीवनाला स्थैर्य आणि अर्थ देते. ते एकमेकांच्या आयुष्यात हसणं आणि आधार दोन्ही आणतात. अर्थ, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास जीवन हलकं, आनंदी आणि तणावग्रहित होतं. 5. शरीर तंदुरुस्त ठेवा. पुढच्या वाढदिवसासाठी स्वतःला तयार ठेवा. ओकिनावातील लोक व्यायामाला रुटीन नाही तर जीवनशैली मानतात. ते रोज नैसर्गिक पद्धतीने हालचाल करतात. चालणं, बागकाम करणं, घरकाम करणं, मित्रांसोबत नाचणं. त्यांचं शरीर हलकं, लवचिक आणि सक्रिय असतं कारण ते मूव्हमेंटला आनंद मानतात. अर्थ, शरीर अक्रिय ठेवा कारण हालचालीमध्येच दीर्घायुष्याचं रहस्य लपलेलं आहे. 6. हसा, आनंदी रहा. हास्य हेच त्यांच्या आयुष्याचं औषध आहे. ते स्वतःवर, परिस्थितीवर आणि जीवनावरही हसतात. त्यांना माहीत आहे हसणं म्हणजे तणाव वितळवणं आणि आत्म्याला हलकं करणं. हास्यानं वातावरण सकारात्मक होतं आणि मनही शांत राहतं. अर्थ, प्रत्येक स्थितीत आनंद शोधा. हसणं म्हणजे आयुष्याशी प्रेम करणं आहे. 7. निसर्गाशी पुन्हा जोडून घ्या. ओकिनावातील लोक दररोज निसर्गात वेळ घालवतात. मग ते समुद्रकिनाऱ्यावर फिरणं, बागेत बसणं, सूर्यप्रकाश घेणं. निसर्गाशी संबंध ठेवणं म्हणजेच आत्म्याशी जोडणं आहे. निसर्ग त्यांना शिकवतो साधं जगा, जागरूक जगा आणि प्रत्येक क्षणाशी एकरूप व्हा. अर्थ, निसर्गाकडून शिका, शांत रहा, साधं जगा आणि प्रत्येक क्षणाशी एकरूप व्हा. 8. कृतज्ञता बाळगा. ओकिनावातील लोक दररोज आभार मानतात. जे आहे त्यासाठी, ज्यांच्या सोबत आहेत त्यांच्यासाठी. त्यांना माहीत आहे कृतज्ञता म्हणजे आनंदाचा शॉर्टकट आहे. थँक्यू ही भावना त्यांचं मन हलकं आणि हृदय समृद्ध ठेवते. अर्थ, जे आहे त्याबद्दल आभार माना. कृतज्ञता मनाला समाधान आणि आत्म्याला शांती देते. 9. वर्तमान क्षणात जगा. ते भूतकाळावर विचार करत बसत नाहीत किंवा भविष्याची चिंता करत नाहीत. त्यांना माहीत आहे आत्ताचा हा क्षणच खरा आहे. ते प्रत्येक क्षण मनापासून जगतात. खाणं, चालणं, गप्पा मारणं सगळं माइंडफुल पद्धतीने करतात. अर्थ, जेव्हा तुम्ही आत्ताच्या क्षणात जगता तेव्हा चिंता नाहीशी होते आणि मन शांत होतं. आणि 10. तुमच्या इकिगाई म्हणजेच जीवनाचं कारण याचं अनुसरण करा. हेच या पुस्तकाचं हृदय आहे. इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण. जे तुम्हाला सकाळी उठायला, काम करायला आणि हसायला प्रेरणा देतं तेच तुमचं इकिगाई आहे. ओकिनावातील प्रत्येक व्यक्तीला त्याचं कारण सापडलं आहे म्हणून ते आनंदी आणि दीर्घायुषी आहेत. अर्थ, स्वतःचं इकिगाई शोधा. तेच तुम्हाला दररोज नवा अर्थ देईल. लेसन नंबर 4. स्लो डाऊन. द पॉवर ऑफ काम अँड लिव्हिंग इन द प्रेझेंट. म्हणजेच वेग नाही तर आराम आणि वर्तमान महत्त्वाचा. मित्रांनो, आज आपल्याला सगळं काही फास्ट हवंय. फास्ट फूड, फास्ट प्रमोशन, फास्ट ग्रोथ. पण यामुळे आपला ताण खूप वाढतो. इकिगाई सांगतो आयुष्यात घाई करू नका. आपल्याकडे जसे सावकाश रहा, रस्त्यावर काम चालू आहे असे बोर्ड असतात, तसंच आयुष्यातही सावकाश पुढे जा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्तमान क्षणी जगा. आपण काय करतो? कालच्या चुका आठवत बसतो किंवा उद्या काय होईल या भीतीनं आजचा दिवस खराब करतो. उदाहरणार्थ, जर आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चहा पित असाल तर तुमचा संपूर्ण फोकस त्या चहावर, त्या गप्पांवर असू द्या. मोबाईल किंवा ऑफिसच्या विचारात नको. ज्या क्षणी तुम्ही वर्तमान क्षणात जगायला लागता त्याच क्षणी तुमचा खरा इकिगाई तुम्हाला भेटतो. पुढचं महत्त्वाचं लेसन म्हणजे वाबी साबीची शांतता. इकिगाईमध्ये आणखी एक जापानी संकल्पना आहे, ती म्हणजे वाबी साबी. याचा अर्थ आहे अपूर्णतेत सौंदर्य शोधणं. आयुष्य, नाती किंवा तुमचं काम कधी 100% परफेक्ट नसतं. वाबी साबी शिकवते की आयुष्यातील त्या अपूर्ण गोष्टींचा स्वीकार करा, कारण त्याच गोष्टी तुमच्या जीवनाला एक अनोखा अर्थ देतात. तर मित्रांनो, इकिगाई हे पुस्तक आपल्याला शिकवतं की यशस्वी होण्यासोबतच शांत, समाधानी आणि आनंदी असणं किती गरजेचं आहे. तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती आनंदानं जगता हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हीच होती इकिगाई या लाईफ चेंजिंग बुकची समरी.
ही समरी तुम्हाला खऱ्या अर्थानं उपयोगी वाटली असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि द इनर कोड चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन बुक समरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.